आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नमस्कार, महाराष्ट्र रोजनामामध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची महत्त्वाची बातमी। खामगाव उपजिल्हा रुग्णालय परिसर मुसळधार पावसाने जलमय। चोकप नालीमुळे रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी। खामगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे महात्मा ज्योतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालय परिसर जलमय झाला आहे। मुख्य नाली चोकप झाल्याने पावसाचे पाणी थेट रुग्णालयाच्या आवारात आणि पोलीस चौकीत शिरले। त्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत असून नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता पाहूया सविस्तर बातमी। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे खामगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे। मुख्य नाली पूर्णपणे चोकअप झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि पाणी थेट रुग्णालयाच्या आवारात तसेच परिसरातील पोलीस चौकीत शिरले। या साचलेल्या पाण्यामुळे रुग्णालय परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे। रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचारी यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत ये जा करावी लागत आहे। त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची तसेच जलजन्य आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। नागरिकांनी नगर परिषदेने तातडीने मुख्य नालीची स्वच्छता करून पाण्याचा निचरा करावा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। अशाच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।